ओम नमो भगवते वासुदेवाय. संसाराला कारणीभूत असलेला हा जो अहंकार आहे, या अहंकाराचा त्याग जर केला तर सगळ्या बंधनांपासून मुक्ती मिळून जीव परमपदाला प्राप्त होऊ शकतो, असं सांगताना महर्षी व्यास पुढे म्हणतायत, हंसे गर्वमयी भक्त्यानुवृत्त्या वितृष्णया द्वंद्व तितिक्षया च सर्वत्र जंतुर व्यसनावगत्या जिज्ञासया तपस्या निवृत्त्या मत्कर्मभिर्मत्कथया च नित्यं मद्देव संगात गुणकीर्तनान्मे निर्वैर साम्योपशमेन पुत्रा जिहासया देह गेहात्मबुद्धेः अध्यात्मयोगेन विविक्त सेवया प्राणेन्द्रियात्माभिजयन सदृक् सच्छ्रद्धया ब्रह्मचर्येण शाश्वत असंप्रमादेन यमेन वाचान सर्वत्र मद्भाव विचक्षणेन ज्ञानेन विज्ञान विराजितेन योगेन धृत्युद्यम सत्वयुक्तो लिंगम व्यपोहेत कुशरोहमाख्यम. अहमाख्यम लिंगम व्यपोहेत, की अहंकार युक्त असं हे जे लिंग शरीर आहे, ह्या लिंग शरीराचा जीवानं त्याग करावा आणि असा जर त्याग केला तरच भवसागरातून पलीकडे जायला त्याला काही शक्ती प्राप्त होईल किंवा भवसागर पार करणं शक्य होईल. पण त्यासाठी सुद्धा जीवाच्या ठिकाणी आधी कौशल्य पाहिजे. योग कर्मसु कौशलम हे ते भगवंताने सांगितलं. भवसागर पार करण्यासाठी किमान आवश्यक असलेलं कौशल्य त्यांनी संपादित करायला पाहिजे. कौशल्य जरी असलं तरी लगेच भवसागर पार होईल असं नाही. म्हणून त्या विषयात धैर्यशील वृत्ती सुद्धा हवी. धैर्यशील वृत्ती आहे, कौशल्य आहे, पण नुसतं एका ठिकाणी पडून राहून सुद्धा चालत नाही. जीवानं त्या दिशेनं सतत उद्योगी असायला पाहिजे, उद्यमशीलता त्याच्या ठिकाणी असायला पाहिजे. आणि त्याचबरोबर हा संसार सागर जर विविध गुणांनी युक्त आहे, त्रिगुणांनी भरलेला आहे, तर त्याच्या पलीकडे जाण्यासाठी रजतमांचा नाश करून आपण स्वतः सत्वगुणानं परिपूर्ण असायला पाहिजे. असा जो कोणी असेल त्याला या भवसागरातून पलीकडे जाता येईल. मग ह्या व्यतिरिक्त भवसागर पार करण्याची इच्छा असलेला जो कोणी आहे त्याच्या ठिकाणी किती गुण असायला हवेत, आवश्यक आहे? महर्षी व्यासाने 25 गुणांची यादी दिलेली आहे. आणि हे गुण असणं ही सर्वात मोठी आणि पहिली अट आहे. ते म्हणाले की आधी जीवाच्या ठिकाणी सगळ्यांचा जो आत्मा आहे आणि जो गुरुस्वरूप आहे, अशा माझ्या ठिकाणी, या भगवंताच्या ठिकाणी, त्या जीवाच्या ठिकाणी, जीवाजवळ पूर्णपणे भक्तिभाव असायला पाहिजे. तो जीव भगवत परायण राहायला पाहिजे. भगवंतापासून अन्य काही त्याला सुचता कामा नये, अन्य कुठल्याही गोष्टीकडे त्याचं लक्ष जाता कामा नये. भगवत परायण राहायला पाहिजे. संसारात राहून ज्या विविध विषयांबद्दलची इच्छा तृष्णा निर्माण होते, त्या सगळ्या इच्छा तृष्णा यांचा त्यांनी त्याग करायला पाहिजे. आणि त्याचबरोबर सुखदुःखादी जी द्वंद्व रोजच्या जीवनात आपल्या वाट्याला येतात, ती द्वंद्व सहन करण्याची सुद्धा तयारी आणि ताकद असली पाहिजे. सहनम सर्व दुःखानां अप्रतिकारपूर्वकम इति तितिक्षा, अशी तितिक्षा जर जीवाकडे असेल तर हा भवसागर पार करता येईल. त्याचप्रमाणे म्हणाले की जीवाला तो कुठल्याही योनीत गेला तरी तिथे त्याला दुःखालाच सामोरं जावं लागतं, दुःखच भोगावं लागतं. हा विचार दृढमूल झाला पाहिजे.
जन्म दुःखम जरा दुःखम जाया दुःखम पुन्हा पुन्हा संसार सागरे दुःखम तस्मात जागृही जागरे असं सुभाषितकार म्हणाले. किंवा जन्माला येणं हे सुद्धा दुःख आहे. जन्माला आलेल्याला म्हातारं व्हावं लागतं हेही दुःख आहे. एकटा असल्यामुळे कंटाळा येतो म्हणून दुःख पत्नी आणावी तर ती पत्नी सुद्धा पूर्ण सुख देईल असं नाही. आणि पत्नी अकाली गेली तरी सुद्धा दुःखच आहे. तेव्हा पत्नी ही दोन्ही प्रकारे दुःखाला कारणीभूत आहे. तेव्हा ह्या संसारामध्ये केवळ दुःखच आहे हे लक्षात त्यांनी ठेवायला पाहिजे. पुन्हा ह्या संसाराचं ते मूल कारण आहे, आदी कारण आहे, जे आदी तत्व आहे त्याच्या संबंधी त्यांनी चित्तामध्ये जिज्ञासा धारण करायला पाहिजे. ती जिज्ञासा पूर्ण करण्यासाठी काही तपाचरण करायला पाहिजे. ते तपाचरण करत असताना चित्तामध्ये अन्य कुठल्याही कामना वासना निर्माण झाल्या तर त्या चिरडून टाकल्या पाहिजेत, नाहीशा करता आल्या पाहिजेत. किंवा अशा कामनायुक्त कर्मांपासून सुद्धा त्यानं लांब राहायला पाहिजे. सकाम कर्माचा त्यांनी त्याग करायला पाहिजे. जर काही कर्म करायचं झालं तर ते भगवत प्राप्तीसाठीच कर्म केलं गेलं पाहिजे. असं जर कर्म केलं गेलं तर या भवसागरातून काही मुक्ती मिळू शकेल. आणखीनही काही अटी त्यांनी सांगितल्या आहेत. त्या काय होत्या त्या पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.